मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मित्रांनो, विषय सुद्धा निळा पिवळा भगवा असू शकतो हे मला आज पहिल्यांदा कळलं. अगोदर मला असं वाटत होतं की निळा भगवा काळा वगैरे वगैरे हे जे रंग आहेत हे फक्त एक रंग आहेत आणि काही जणांनी ते रंग आपल्या अस्मितेचे बनवले आहेत. त्यामागे काही कारण मीमांसा आहे, परंतु विचार सुद्धा त्या रंगाचे असतात. ही मात्र एक नवीन खासियत मला पाहायला भेटली. कारण नीट ऐका, तथागत गौतम बुद्धांचं एक नाव भगवा होतं. म्हणजे भगवा रंग किती महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जो झेंडा होता तो भगवा होता. म्हणजे भगवा किती महत्त्वाचा आहे. म्हणजे भगवा हा जो विचार आहे तो त्यागाचं प्रतीक आहे. भगवा हे तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचं प्रतीक आहे. परंतु सध्या देशामध्ये भगव्याचं जे स्वरूप प्रेझेंट केलं जात आहे ते या वैदिक धर्माने हायजॅक केलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी ॲक्सेप्ट केलेला निळा कलर असेल किंवा अन्य वेगवेगळे कलर असतील, हे सगळे कलर्स हे सगळे रंग महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या रंगांची मिळून दुनिया बनलेली आहे. आणि मित्रांनो, या सर्वांना जोडणारा जो रंग आहे तो रंग आहे समतेचा आणि तो रंग आहे संविधानाचा. या अनुषंगाने मी काल एक मुक्ता कदम यांचा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये त्यांनी एक असा व्हिडिओ दाखवला की देवेंद्र फडणवीस फॉर्म भरण्यासाठी जात होते. त्यावेळेस त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं. नागपूरमध्ये संविधान चौक आहे, त्या चौकामध्ये बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि तेथे जे समर्थक होते देवेंद्र फडणवीसचे त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. आता मित्रांनो, माझ्यासारख्या व्यक्तींसाठी रामही तितकाच प्रिय आहे, बुद्धही तितकेच प्रिय आहेत, कृष्णही तितकाच प्रिय आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही तितकेच प्रिय आहेत. परंतु मित्रांनो, प्रत्येकाची आपापली एक आयडिओलॉजी असते आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रामाची आयडिओलॉजी एक प्रकारे काही कारणास्तव नाकारलेली आहे किंवा राम आणि कृष्ण यांना आम्ही देव मानणार नाही हे सांगितलेलं असताना मुद्दामहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मुद्दामहून जय श्रीरामच्या घोषणा देणं हे अत्यंत चुकीचं कृत्य आहे. एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल किती अनादर आहे, किती द्वेष भावना आहे, किती विरोध आहे हे प्रदर्शित करायचं आहे. परंतु बाबासाहेबांना विरोध करता येत नाही. बाबासाहेबांना नमन करावंच लागतं. तुमच्या मनामध्ये जरी बाबासाहेबांविषयी प्रेम नसलं तरी सुद्धा त्यांच्या समोर तुम्हाला नतमस्तक व्हावं लागतं. म्हणून तुम्ही तिथं गेलात, परंतु तुमचं जे अंतर्मन आहे ते एकदम कुटील आहे, काळं कुट्ट आहे. त्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीसच्या आतल्या मनामध्ये फक्त गोळवलकर भरलेला आहे, विषमता भरलेली आहे, भेदाभेद भरलेला आहे. मित्रांनो, मुक्ता कदम यांच्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याच्या अगोदर पुढं निळ्या रंगाचा विचार सांगण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तमिळनाडूमध्ये जो सुपरस्टार आहे थलपती विजय, त्याचे मी अनेक चित्रपट पाहिलेले आहेत, तुम्ही सुद्धा पाहिलेले आहेत. त्याने एक नवीन पार्टी सुरू केलेली आहे TVK नावाची आणि त्याच्या फेसबुक अकाउंटवर मी असे वेगवेगळे फोटो पाहिले आणि त्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा मला इतका महत्त्वाचा वाटला. मित्रांनो, या देशामध्ये जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांचं राज्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने संविधान लागू होणार नाही. बाबासाहेब आणि पेरियार रामास्वामी हे अत्यंत महत्त्वाचे महानायक आपल्या या देशासाठी आहेत. प्रत्येकाच्या विचारधारेमध्ये काही ना काही बदल असतो. मी हे हमेशा मांडत आलेलो आहे. बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा तथागत गौतम बुद्ध असतील, जर आपण नीटपणे पाहिलं तर प्रत्येकाच्या विचारधारेमध्ये काही ना काही बदल आहे, काही ना काही फरक आहे. परंतु एक चौकट आहे, एक फ्रेम आहे आणि ती फ्रेम आहे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय
या फ्रेममध्ये हे लोक बसतात का हे महत्त्वाचं आहे. आणि या फ्रेममध्ये बसतात तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले. आणि मित्रांनो, ही फ्रेम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि माझ्यासारख्याच्या दृष्टिकोनातून या फ्रेममध्ये प्रभू रामचंद्र बसतात. ज्या प्रभू रामचंद्राचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. तुकाराम महाराजांचा राम माझ्यासाठी ॲक्सेप्टेबल आहे. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे. जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणजे प्रत्येकाचा वेगळा देव असू शकतो, प्रत्येकाचं वेगळं विचार स्वातंत्र्य असू शकतं, प्रत्येकाचं वेगळं आपापलं मत असू शकतं. आणि या मताचा कुठंतरी संवाद असायला हवा. आणि त्या संवादाची चौकट सुद्धा पुन्हा तीच असायला हवी, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. या अनुषंगाने मला येथे सूचित करण्याचा विषय जो आहे की एकीकडे किती द्वेष भरलेली ही माणसं आहेत, देवेंद्र फडणवीस सारखी, भारतीय जनता पार्टी सारखी, किंवा भारतीय जनता पार्टीला मानणारे जे लोक आहेत. आणि एकीकडे काँग्रेस आहे. एकीकडे काँग्रेसच्या मनामध्ये इतका द्वेष जरी नसला तरी जे लोक बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, या लोकांना संधी काँग्रेस पक्ष कधीही देत नाही. म्हणजे एकीकडे फक्त घराणेशाहीचं, सरंजामशाहीचं राजकारण काँग्रेस पक्ष करतो. आणि जे लोक या विचारधारेने राजकारण करतात, या लोकांना राजकारणापासून अलिप्त ठेवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत असेल. आणि भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये तर उघडपणे द्वेष आहे. अशा वेळी आपल्याला वेगळा विचार हा करावा लागतो. आणि तो वेगळा विचार करताना आपण नेमकं कुठं कमी पडतो याचं आत्मचिंतन सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. कारण ते लोक भाजप असो, काँग्रेस असो, आपल्याला संधी देणार नाहीत. आपल्याला आपली संधी निर्माण जर करायची असेल तर आपल्याला आपल्या विचारांचे लोक प्रचंड ताकदीने निर्माण करावे लागतील. इथं आपण कमी पडत आहोत. आपण कॅडर बेस कार्यकर्ते घडवण्यामध्ये कमी पडत आहोत. आपण आपला विचार रुजवण्यामध्ये कमी पडत आहोत. क्रांती ही अगोदर विचारातून होत असते, मनातून होत असते. हे लक्षात ठेवा. खूप काही सांगण्यासारखं आहे. ज्यांच्या मनामध्ये हा द्वेष भरलेला आहे, तो द्वेष काढून आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांची पेरणी करायची आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.